श्री स्वामी समर्थ। आपण आजच्या व्हिडिओमध्ये मापाच्या ब्लाऊजून माप कसे काढायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, महत्त्वाचा पॉइंट म्हणजे योग्य पद्धतीने माप काढल्या गेलंच तरच तुमची कटिंग व्यवस्थित होईल। चला तर सुरुवात करूया। हे बघा, सर्वात आधी आपल्याला जे मेजरमेंट लागणार आहे ते आपण इथे बघून घेऊयात। तर बघा, ब्लाऊज कटिंग करण्यासाठी एवढे माप काढणं गरजेचेच असतात। चला तर कोणकोणते आहेत ते इथे बघून घेऊयात। उंची, शोल्डर साईज, कमर, पुढचा गळा, मागचा गळा, बाहीची उंची आणि दंडगेर एवढं आपल्याला माप काढायचे आहे। चला तर कसे काढायचे ते आपण इथे बघूयात, अगदी स्टेप बाय स्टेप। ठीक आहे, तर सर्वात आधी काय करायचं हे बघा, मोठ्या मापाचं ब्लाऊज आहे। एकदम आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ब्लाऊज ठेवून घ्यायचा असं उलट्या बाजूने आणि कधी पण उंची मोजताना उलट्या बाजूने उंची मोजायची आहे, इकडून सरकीकून उंची मोजायची नाही। ठीक आहे, पाठीमागच्या भागाकडून उंची मोजायची। तर बरोबर ठेवायचा असं शोल्डरवर टेप व्यवस्थित आणि उंची मोजायची। तर उंची मोजताना कधी पण असं हलक्या हाताने ब्लाऊज ओढून उंची मोजायची आहे। हे बघा, 13 इंच इथे आपल्याला तयार उंची पाहिजे। तर बघा, 13 इंच तयार उंची पाहिजे आपल्याला, तर त्याच्यामध्ये 1+ ॲड करायचं। तर आपल्याला घ्यायची आहे 14 इंच उंची। कटिंग करताना 14 इंच घ्यायची आहे, तेव्हा आपलं ब्लाऊज तयार होईल तेव्हा आपल्याला 13 इंच भेटेल। कारण की शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिन लागतं, खाली ते कमरपट्टी जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच मार्जिन लागतो, दोन्ही मिळून 1 इंच आपल्याला मार्जिन लागतं। तर शोल्डर कसं मोजायचं आहे ते बघा। हे बघा, व्यवस्थित शोल्डर मोजण्यासाठी काय करायचं, असं सरक्या बाजूने ब्लाऊज ठेवून घ्यायचं की व्यवस्थित ठेव, लगेच पाठीमागच्या भागाकडून शोल्डर मोजायचं नाही, सरक्या बाजूने शोल्डर मोजून घ्यायचं। शोल्डर मोजताना ब्लाऊज असं निमुळतं सुद्धा होऊ द्यायचं नाही आणि असं फाकतं सुद्धा होऊ द्यायचं नाही, जसं आहे तसं इथे ठेवून घ्यायचं। ठीक आहे, तर या बाहीपासून तर या बाहीपर्यंत आपलं शोल्डर मोजून घ्यायचं आपल्याला। हे बघा, इथपासून तर इथपर्यंत 11 इंच आपलं इथं शोल्डर आलेलं आहे। तर आता बघा, हे कंपल्सरी आहे, जेवढं तुमच्या ब्लाऊजचं शोल्डर येईल त्याच्यामध्ये 1+ ॲड करायचं। 11 आलं होतं तर 12 झालं, आणि 12चं अर्ध शोल्डर किती आहे, 6 इंच। ठीक आहे, या पद्धतीने माप काढायचे आहे, म्हणजे शोल्डर काढायचं आहे जेवढं येईल। तर हे बघा, आता आपलं इथे आलं होतं 12 इंच, सॉरी 11 इंच। 11 मध्ये 1+ ॲड करायचं, झालं 12 इंच, आणि 12चं अर्ध घ्यायचं आपल्याला 6 इंच। ठीक आहे, आता साईज कशी मोजायची आहे ते बघा। हे बघा, साईज तुम्ही 2 पद्धतीने मोजू शकता, तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही वापरायची आहे। हे बघा, सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हे बघा, इथे ठेवायचा असा टेप आणि साईज मोजून घ्यायची। बटन आपल्या ब्लाऊजचं लावून ठेवायचं आहे, आणि हे बघा 20 म्हणजे 40 साईजचं आपलं ब्लाऊज आहे। ठीक आहे, 20चे 4 भाग करायचे। हे बघा, 40 साईजचा ब्लाऊज आहे, आणि त्यानंतर जर तुम्ही एक भाग जरी मोजला, ठीक आहे, या पद्धतीने 10 इंच, 10 मध्ये 10 ठेवायचं आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, तुम्हाला जे सोपं जाईल ते तुम्ही करू शकता। तर 40 साईजचं आपलं ब्लाऊज आहे। मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की मोठ्या मापाचं ब्लाऊज आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा, आपल्याला मोजायची आहे कमर। ज्या पद्धतीने आपण साईज मोजली त्याच पद्धतीने कमर मोजायची आहे आपल्याला। हे बघा, इथे ठेवायचा टेप आणि अशी कमर मोजून घ्यायची। हे बघा, 17चं डबल बघा किती होतं, किती कमर आहे आपली, 34 आपली कमर आहे। ठीक आहे, तर तुम्ही एक सुद्धा भाग मोजू शकता। हे बघा, 34 इंच आपली कमर आहे। आता बघा, तुम्ही काय करायचं आहे, हे सुद्धा तुम्ही टेक्निक वापरू शकता। ज्याला कोणा नवीन असेल त्यांना समजत नाही, 4 भाग करायचे, पूर्ण 34चे 1/4 भाग करायचा, सॉरी 34चा 1/4 भाग करून आपल्याला एक भाग घ्यायचा। हे कोणाला जमत नसेल तर त्यांनी काय करायचं, असा एक भाग मोजायचा, सरळ सरळ कटिंग करताना ठेवायचा, प्लस एक आपल्याला जेवढं शिलाई मार्जिन पाहिजे तेवढं घ्यायचं। ठीक आहे, तर आता इथे किती आलेलं आहे, आपलं 34 कमर आलेली आहे। ठीक आहे, पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे आपल्याला। तर हे बघा, ज्या पद्धतीने आपण इथे आता पुढचा गळा मोजत आहोत, हे बघा, असं शोल्डरवर ठेवायचा टेप, आणि पुढचा गळा बघा इथे आलेला आहे 5.5 इंच। हे बघा, तुम्ही जर कटिंग करताना माप काढताना किंवा कटिंग करताना या पद्धतीने तुम्ही गळा मोजला तर कटिंग करताना सुद्धा याच पद्धतीने तुम्हाला गळा मोजायचा आहे, किंवा तुम्ही असं उभा मोजला तर कटिंग करताना सुद्धा याच पद्धतीने तुम्हाला
मोजायचा आहे. तर आपण असा मोजूयात, हा सोपा जातो आणि हे बघा समजायला सुद्धा तुम्हाला सोपं जातं. तर 6 इंच आपल्याला इथे बघा बरोबर शोल्डरवर ठेवायचा टेप 5.5 इंच. ठीक आहे, 5.5 इंच तयार गळा पाहिजे आपल्याला, तर आपल्याला घ्यायचा आहे 6 इंच. 5.5 तयार पाहिजे तर घ्यायचा 6 इंच, कारण की हे शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिन लागतं. हे बघा मागचा गळा. आता ज्या पद्धतीने आपण समोरचा गळा मोजला त्याच पद्धतीने पाठीमागचा गळा सुद्धा मोजून घ्यायचा. ठीक आहे, हे बघा शोल्डरवर ठेवायचा टेप आणि हे बघा असं तिरप्या पद्धतीने मोजायचा. 9 इंच पाठीमागचा गळा आपल्याला तयार पाहिजे, तर आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे. 9.5 इंच. बाहीची उंची, आता इथे बघा ही बाही मोठ्या मापाची बाही आहे, म्हणजे 10 इंच उंचीची बाही आहे. तर माझ्या कस्टमरला मला छोटीच बाही मला बनवायची सांगितलेली आहे, त्याच्यामुळे मला इथं 5 इंचाचीच बाही घ्यायची आहे, प्लस अर्धा इंच मार्जिन वाढून म्हणजे 5.5 इंच. 5.5 इंचाची इथे मला बाही ठेवायची आहे. हे बघा 5.5 इंच आणि दंडघेर काढून घ्यायचा आहे. हे बघा तुमची जेवढी असेल, तुम्हाला जर मोठी पाहिजे असेल, तुमच्याकडे मोठी मापाची बाही असेल किंवा छोटी मापाची, उंची मोजायची आणि दंडघेर इथून इथे असं मोजायचा, किंवा तुमची मोठी असेल तर इथून इथे मोजायचा. ठीक आहे, तर इथे बघा दंडघेर मोजून घेते. इथे बघा 5 इंच इथे येतं आपलं बरोबर, तर इथून इथे दंडघेर मोजून घ्यायचा. हे बघा 6.5 इंच. तर 6.5 इंच दंडघेर आहे आपला इथे. ठीक आहे, बघा आपले ब्लाऊजचे माप काढून झालेले आहे. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठे अडचण आली असेल तर मला कमेंट करा. तुमच्या कमेंटनुसार मी नक्कीच तुमचा प्रॉब्लेम दूर करण्याचा प्रयत्न करील. धन्यवाद.